विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण प्रकरण 1 मधील काही उदाहरणे घेतलेली होती. तर प्रकरण 1 आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपण प्रकरण 2 वर्ग समीकरणे हे सुरू करीत आहोत. आता वर्ग समीकरण म्हणजे काय, या अगोदर आपणाला वर्ग बहुपदी हा भाग इयत्ता 9वी मध्ये झालेला आहे. तर वर्ग बहुपदी म्हणजे काय, तर समजा 3x वर्ग अधिक 7 ही काय आहे, वर्ग बहुपदी. किंवा 2x वर्ग अधिक 5x अधिक 9 ही सुद्धा काय आहे, वर्ग बहुपदी. याला वर्ग बहुपदी का म्हणायचं, कारण की याचा सर्वात मोठी कोटी किती आहे, 2 आहे. याची सुद्धा कोटी किती आहे, 2 आहे. म्हणून याला वर्ग बहुपदी असं म्हणायचं. आणि वर्ग बहुपदीची किंमत जर 0 घेतली, म्हणजे उदाहरणार्थ 2x वर्ग अधिक 5x अधिक 9 बरोबर 0. आता 0 मांडलं की काय होतं, तयार वर्ग समीकरण होतं. मग वर्ग समीकरण म्हणजे काय, की ज्या वर्ग बहुपदीची किंमत 0 येते अशा समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात. आता वर्ग समीकरण म्हणजे तुम्हाला समजलं. आता यामध्ये पहा की हे चल कसं आहे, एकच आहे. आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. यामध्ये a b c या वास्तव संख्या असून a ही शून्येतर संख्या असते. कारण की a ची किंमत 0 घेतली की काय होईल, हे वर्ग समीकरण होत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी असं 0x वर्ग अधिक 7x अधिक 8 घेतलं बरोबर 0. मग 0 गुणिले x वर्ग काय झालं, 0. म्हणजे 7x अधिक 8 बरोबर 0. म्हणजे 7x अधिक 8 बरोबर काय झालं, 0. हे वर्ग समीकरण आहे का, नाही. कारण की या ठिकाणी ही पहिल्यांदा वर्ग बहुपदीमध्ये जो कोटी 2 आहे तो ह्या ठिकाणी नाही. की सर्वसामान्यपणे वर्ग समीकरण म्हणजे काय, की ज्यामध्ये चलाचा सर्वात मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, याला काय म्हणतात, वर्ग समीकरण असं म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण सराव संच 2.1 यामधला पहिला प्रश्न काय आहे, की कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. सराव संच 1.1 पहिला प्रश्न काय आहे, कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. याचं उत्तर काय येईल, काय लिहायचं, की चलाचा घातांक किती पाहिजे, सर्वात मोठा 2, हे पहिलं गणित. दुसरं 9y वर्ग अधिक 5 बरोबर 0. तिसरं 3m वर्ग वजा 8m वजा 7 बरोबर 0. पहिल्या समीकरणामध्ये एक सहाय्यक चल आहे, सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे.
दुसऱ्या समीकरणामध्ये y एक चल आहे, सर्वात मोठा घातांक 2 आहे. तिसऱ्या समीकरणामध्ये मेस एकच चल आहे, सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. तर असा हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न. दुसरा काय आहे? खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. आता यामध्ये पहिलं गणित आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता यामध्ये पहा, चल कुठलं वापरलेलं आहे? x. आणि सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून हे काय झालं? वर्ग समीकरण. उत्तर कसं लिहायचं पहा. या समीकरणामध्ये x हे एकच चल असून सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. असं हे पहिलं सोपं गणित. समजा दुसरं गणित. y वर्ग बरोबर 2y वजा 10. आता यामध्ये सुद्धा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. उत्तर y वर्ग बरोबर 2y वजा 10. 2y इकडे करा, काय होतील ते? वजा. वजा 10 इकडे आल्यानंतर काय होतील? अधिक. आता यामध्ये सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. आणि चल कुठलं वापरलेलं आहे? y. उत्तर कसं लिहायचं? या समीकरणामध्ये y हे एकच चल असून सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून y वर्ग वजा 2y अधिक 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येतं. सर्वात मोठा घातांक 2 आहे आणि y हे एकच चल आहे. आता समजा आपण जरा वेगळ्या प्रकारचं गणित घेऊया.
x अधिक 1/x बरोबर -2. आता इथं सरळ मार्गी जर पाहिलं तर x चा घातांक 1 दिसतोय, पण हे सोडवून घ्यायचं. x अधिक 1/x बरोबर -2. मग सर्वांना x न गुणायचं. इथं गुणूया आपण. x गुणिले x अधिक 1/x बरोबर -2 गुणिले x. x गुणिले x काय झालं? x वर्ग. ह्या ठिकाणी हा x ला x गेला, इथं 1 राहिलं, बरोबर -2x. -2x इकडे घ्या, काय होतील ते? अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. तर मग या ठिकाणी पहा, x एकच चल आलं, सर्वात मोठा घातांक किती आला? 2. म्हणून हे वर्ग समीकरण काय झालं? दिलेलं समीकरण काय झालं? वर्ग समीकरण. मग खाली काय लिहायचं? दिलेल्या समीकरणामध्ये एकच चल x असून सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. अशा प्रकारे आपणाला हे सोडवता येतं. आलं का लक्षात? या प्रकारे तुम्ही राहिलेली गणित सोडवा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न काय आहे? खालील समीकरणे. प्रश्न तिसरा. खालील समीकरणे खालील समीकरणे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील A, B, C यांच्या किमती काढा. आता कसं सोडवायचं पहा. हे गणित सोपं आहे. पहिलं गणित. दोन y बरोबर 10 वजा y वर्ग. उत्तर 2y बरोबर 10 वजा y वर्ग. 10 इकडं आणा, वजा होतील. y वर्ग इकडं होतील, अधिक होतील. म्हणजे y वर्ग अधिक 2y अधिक 10 बरोबर 0. हे समीकरण 1. नंतर सामान्य रूप काय आहे? x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. समीकरण 2. आता असं मांडल्यानंतर पहा, a ची किंमत काय येईल? इथं y वर्ग सहगुणक काही लिहिलेलं नाही. तो काय असतो? इथं 1 असतो. म्हणजे a बरोबर लिहायचं. समीकरण 1 व 2 वरून पहा, a ची किंमत काय आली? 1 आली. a बरोबर 1. b ची किंमत किती आली? 2 आली. b बरोबर 2. आणि c बरोबर किती आलं? c बरोबर 10. c बरोबर किती आलं? 10 आलं.
सॉरी, या ठिकाणी जरा एक चूक झाली पहा. 10 इकडे आले काय होणार आहे, वजा होणार आहे. हे वजा होणार, त्यामुळे इथं काय होणार, वजा 10. म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत किती आली, 1 आली. बी ची किंमत 2 आली. सी ची किंमत -10. अशा प्रकारे पहिलं गणित झालेलं आहे. आता दुसरं गणित घेऊया आपण. 3m वर्ग अधिक 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. मग हे इकडे घ्या, काय होतील ते वजा होतील. मग 3m वर्ग वजा 2m वर्ग अधिक 9 बरोबर 0. मग 3m वर्ग म्हणून 2m वर्ग गेले, काय राहिलं m वर्ग अधिक 9 बरोबर 0. इथे m चं पद नाही, मग ते कसं लिहायचं, m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. हे समीकरण 1. आणि दुसरं काय म्हणता येईल, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे समीकरण 2. म्हणून a बरोबर किती येईल, इथं 1 आहे, a बरोबर 1. b बरोबर काय आलं 0 आणि c बरोबर 9. पहा, a बरोबर 1, b बरोबर 0, c बरोबर 9. अशा प्रकारे आपण 2 गणित सोडवलेली आहेत. तुम्ही यांचा काय करा, सराव करा. तर 3 प्रश्न झाले पहा आपले. प्रश्न 4 काय आहे, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही हे ठरवा. पहा प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न 4. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. एक गणित घेऊया आपण. त्यातलं एक गणित घेऊया. पहिलं घेऊया. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. मग x बरोबर काय आहे, 1 आणि वजा 1. तर असं हे उदाहरण आहे. कसं सोडवायचं पहा. उत्तर पहिल्यांदा x बरोबर 1 करिता काय करायचं, x बरोबर 1 करिता मग दिलेल्या
वर्ग समीकरणामध्ये x बरोबर 1 ठेवू. आता समीकरणाच्या दोन बाजू असतात पहा. या बाजूला म्हणायचं डावी बाजू, याला म्हणायचं उजवी बाजू. मग डावी बाजूला शॉर्ट फॉर्म काय येतो? डावी बाजू बरोबर x वर्ग अधिक 4x वजा 5. मग x बरोबर काय ठेवायचं? 1. मग काय होईल? ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 1 ठेवायचा. 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5. मग 1 चा वर्ग 1, 4 गुणिले 1 4 वजा 5. 4 आणि 1 5. मग 5 वजा 5 काय आलं? 0. म्हणजे डावी बाजू काय आली? 0. आणि उजवी बाजू काय आहे? ही 0 आहे. उजवी बाजू बरोबर 0. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं समीकरण मिळालं. आणि म्हणून उत्तर काय लिहायचं? म्हणून x बरोबर 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे पहिलं x बरोबर 1 करिता झालं. त्याचप्रमाणे x बरोबर वजा 1 इथं लिहितो पहा. x बरोबर वजा 1. आता x बरोबर वजा 1 करिता आपल्याला शोधायचं आहे. मग परत इथं x बरोबर वजा 1. मग दिलेल्या समीकरणामध्ये x बरोबर वजा 1 ठेवू. मग डावी बाजू बरोबर काय आहे? x वर्ग अधिक 4x वजा 5. ज्या ज्या ठिकाणी x इथं वजा 1 ठेवायचं. मग वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5. वजा 1 चा वर्ग 1, 4 गुणिले वजा 1 वजा 4 आणि हे वजा 5. 1 आहे तसं समान चिन्हांची काय करायची? बेरीज. तिथं वजा वजा आहे. 5 आणि 4 9 आहे ते चिन्ह. 1 मधून वजा 9 गेले, 9 मधून 1 घालवायचे. मग किती आले? 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि उजवी बाजू काय आहे? 0. मग दोन्ही बाजू समान आल्या का? नाहीत. म्हणून डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून x बरोबर वजा 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही. म्हणून x बरोबर वजा 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही. अशा प्रकारे आपणाला हे उदाहरण सोडवता येतं. आता आपण प्रश्न
पाचवा घेऊया. प्रश्न पाचवा. प्रश्न पाचवा काय आहे? जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. मग कसं सोडवायचं गणित हे पहा आता. मग x बरोबर 3 हे समीकरणाचे काय आहे? एक मूळ आहे. मग ते कसं सोडवायचं? उत्तर x बरोबर 3 काय आहे? दिलेले एक मूळ आणि समीकरण काय आहे? kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 दिलेले वर्ग समीकरण. मग काय करायचं? x बरोबर 3 ही किंमत या वर्ग समीकरणामध्ये ठेवायची. म्हणून x बरोबर 3 ही किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवू. ज्या ज्या ठिकाणी x तिथे काय ठेवायचं? 3 ठेवायचं. समीकरण लिहून घेऊया आपण. तर काय आहे? kx वर्ग वजा 10x इथं पहा. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. kx वर्ग इथं पहा. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. इथं लिहिलं kx वर्ग वजा 10x अधिक बरोबर 0. मग x बरोबर किती ठेवायचं? 3. x बरोबर 3. मग काय होईल? ज्या ज्या ठिकाणी x तर 3 ठेवायचं. 3 चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. 3 चा वर्ग 9. 9 गुणिले k 9k 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. इथं लक्षात आलं का? पहा. 3 चा वर्ग 9. 9 गुणिले k 9k. आता वजा 30 अधिक 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची. मग काय होईल? 30 मधून 3 गेले 27 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा. 9k बरोबर 27. 27 तिकडे घालवा. काय होईल ते? अधिक होईल 27. मग k बरोबर 27 भागिले 9 भाग लावा. 9 1 9 9 त्रिक 27. म्हणून k बरोबर किती आलं? 3 आलं. k बरोबर 3 ही किंमत आली. समजलं? आता प्रश्न 6वा जो आहे तो रिकाम्या जागा आहे ते तुम्ही सोडवा. अशा प्रकारे सराव संच 2.1 झालेला आहे. आता एक पद्धत आपण पाहायची. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे.
तर सराव संच 2.2. प्रश्न कसा असतो पहा, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. समीकरण काय आहे, x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. मग उत्तर x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. गुणाकार 54 आणि बेरीज 15 कुठल्या संख्या आहेत, तर 9 आणि 6. इथं लिहितो पहा, गुणाकार 54, 9 सक 54, 9 सक 54, 9 6 15. पण इथं चिन्ह कुठलं आहे, वजा आहे. मग इथं काय करायचं, वजा 9 वजा 6. इथं x, इथं x, म्हणजे 15x ची फोड काय झाली, वजा 9x वजा 6x, वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. मग 2 गट करायचे, हा पहिला गट, हा दुसरा गट. आता यातून सामायिक काय निघेल, x, इथं x, कंसात x वर्ग भागिले x, x वजा भागिले अधिक वजा 9x भागिले x, x ला गेले किती राहिले 9. इथं वजा, वजा 6 सामायिक, वजा भागिले वजा अधिक 6 ला 6 गेले. मग इथं काय राहिला x, 54 भागिले 6, 6 9 54 अधिक भागिले वजा वजा बरोबर 0. मग काय झालं, परत पहा या ठिकाणी x वजा 9 x वजा 9 सामायिक निघेल. मग x वजा 9 आणि दुसऱ्या कंसात x वजा 6 बरोबर 0. आता ह्या कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणून x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. वजा 9 तिकडं घ्या, काय होतील ते अधिक, किंवा वजा 6 तिकडं घ्या, काय होतील ते अधिक. मग 2 किमती आल्या पहा, x बरोबर 9 आणि x बरोबर 6. अशा प्रकारे पहिलं गणित झालेलं आहे. तुमच्या ते लक्षात आलं असेल पहा. x च्या किमती किती आल्या, 9 आणि 6. म्हणून काय लिहायचं, 9 6 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल आहेत का उकली आहेत, उकली आहेत. असं पहिलं गणित झालेलं आहे. त्यानंतर दुसरं गणित, दुसरं गणित काय आहे पहा, x वर्ग अधिक 6 अधिक x वजा 20 बरोबर 0. उत्तर x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता जरा विचार करा, गुणाकार 20 आणि वजा बाकी 1 कोणत्या संख्या आहेत, 2. गुणाकार 20
आणि वजाबाकी 1 असणाऱ्या दोन संख्या सांगा. शोधल्या का दोन संख्या? तर 5 आणि 4. 5 चोक 20. 5 चोक 20. 5 गुणिले 4 20. आणि 5 मधून 4 गेले किती राहतो? 1 राहते. तर 1 आहे पहा. 5 मधून 4 गेलं की 1 राहतो. म्हणजे इथं वजा 4. इथं x, इथं x. याची फोड काय झाली? 1x म्हणजेच काय आलं? 5x वजा 4x. 5x म्हणून 4x गेले, काय राहिलं? 1x. मग काय राहिलं? 1x ची फोड 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. मग असे दोन गट पाडायचे. नेहमीप्रमाणे यातून सामायिक काय निघेल? x. दुसरं आता x वर्ग भागिले x, x. 5x भागिले x, x ला x गेला, किती राहिले? 5. आता दोन्हीकडे वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह सामायिक काढायचे. आणि 4 आणि 20 मधून सामायिक काय निघतात? 4. वजा 4 भागिले वजा 4 ला वजा 4 ला वजा 4 गेले, राहिले कोण? x. नंतर वजा 20 भागिले वजा 4 करायचा आहे. वजा भागिले वजा अधिक आणि 20 भागिले 4 5 बरोबर 0. आता इथं काय सामायिक निघते पहा, या ठिकाणी x अधिक 5. मग x अधिक 5. दुसऱ्या कंसात राहिलेलं काय काय राहिलं? x आणि वजा 4 बरोबर 0. आता या ठिकाणी दोन्ही कंसांचा गुणाकार काय आलेला आहे? 0. म्हणून काय लिहायचं? x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. मग वजा 5 तिकडे घालवा, काय होतील ते? अधिक 5 तिकडे घालवा, काय होतील ते? वजा 5. किंवा वजा 4 तिकडे घालवा, काय होतील ते? अधिक 4. आणि म्हणून उत्तर काय लिहायचं? म्हणून काय लिहायचं? वजा 5 व 4 ही दिलेल्या समीकरणाची उकली आहेत. अशा प्रकारे दुसरं गणित झालेलं आहे. आता तिसरं गणित. तिसरं गणित काय आहे? 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. मग या ठिकाणी जरा वेगळं गणित आहे. काय करायचं? इथं y वर्ग सहगुणक किती आहे? 2. मग त्यावेळी काय करायचं? 13 आणि 2 चा गुणाकार, 13 दुने 26, इथं 26 मांडायचे. मग 13 चा विचार करायचा नाही. गुणाकार 26 आणि बेरीज 27 कुठल्या संख्या आहेत? गुणाकार 26 आणि बेरीज 27 सोपा आहे. 26 एक्के 26. इथं y, इथं y. 26y अधिक y किती येणार? 27y. मग कसं लिहायचं पहा? 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. इथं वरती 26. मग 2y वर्ग, मग 27y ची फोड काय आहे? 26y आणि 1y. मग काय होईल इथं? 26y अधिक y. लिहिताना 26 घ्यायचे नाहीत, 13च घ्यायचे. मग इथं पहा 2, इथं 2 आहे, 26 आहे. 2 न 26 ला भाग लागून 2 सामायिक. इथं काय आहे? y वर्ग आणि y म्हणजे y. आता 2 ला 2 गेले, y वर्ग भागिले y y.
26/2 किती येतात? इथं पहा करतो मी 26/2 बेक बे बेक बे बेत्रिक 6 13 किंवा 13 दुने 26 26/2 13 वायला वाय गेले. आता इथं वाय आणि 13 मध्ये काही सामायिक निघत नाही. काही सामायिक निघत नाही त्यावेळेला एक सामायिक काढायचं आणि कंसात काय राहतं वाय अधिक 13 बरोबर 0. आता परत वाय अधिक 13 सामायिक काढायचे. वाय अधिक 13 हे सामायिक काढायचे. कंसात काय राहिलं 2y अधिक 1 बरोबर 0. म्हणून काय म्हणता येईल y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. मग ते कसं सोडवता येईल पहा. मग y 13 इकडे घ्या काय झाले ते वजा किंवा 2y बरोबर वजा 1. मग y बरोबर वजा 13 किंवा 2 इकडे घ्या काय होतील ते भागिले वजा 1/2. मग कोणकोणती मुळं आली वजा 13 आणि वजा 1/2 म्हणून वजा 13 व वजा 1/2 ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. अशा प्रकारे तिसरं गणित झालेलं आहे. आता अजून एक चौथं घेऊया आपण. पाच m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता 22m आणि 15 इकडे घ्या काय होतील ते वजा होतील. वजा 22m वजा 15 बरोबर 0. मग 15 गुणिले 5 15 पाचे 75 वजा 75. मग वजा 75 गुणाकार आणि वजा बाकी 22 कुठल्या संख्या आहेत 25 त्रिक 75 25 त्रिक 75. इथं वजा 22 आलं पाहिजे म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह वजा द्यायला अधिक इथं m इथं m 25 त्रिक 75 वजा गुणिले अधिक वजा 25 मधून 3 गेले 22 मोठ्या संख्येत वजा म्हणजे वजा 22m. कसं खोड लिहिता येईल 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. मग गट करायचे. यातून सामायिक काय निघालं 25 आणि 5 मधून 5 m वर्ग आणि m मधून m 5 भागिले 5 गेले m वर्ग भागिले m m वजा भागिले अधिक वजा 25 भागिले 5 5 m ला m गेला. इथं 3 सामायिक 3m भागिले 3 m वजा भागिले अधिक वजा 15 भागिले 3 5 बरोबर 0. परत मग m वजा 5 सामायिक काढा. हे सामायिक काढलं कंसात काय राहील 5m अधिक 3 बरोबर 0. आता यातून मग सामायिक आता दोन्ही कंसाचा गुणाकार 0 म्हणजे m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. मग m बरोबर काय होईल वजा 5 इकडे गेल्यानंतर काय होतील अधिक किंवा 5m बरोबर काय आले वजा 3. मग m तिकडे घालवा 5 तिकडे घालवा काय होतील ते इकडे लिहितो पहा मी.
आता m बरोबर 5 किंवा 5m बरोबर -3. मग इथं पहिलं उत्तर काय आलंय? m बरोबर 5 किंवा 5m बरोबर -3. मग 5 तिकडे ट्रान्सफर करा, काय होतील ते? भागिले -3 भागिले 5. उकले काय आल्या? 5 आणि -3/5 म्हणून 5 स्वल्पविराम -3/5 ही दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत. पहा, हे गणित परत समजून सांगतो. पहा तुम्हाला मी. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. मग 22m आणि 15m हे या बाजूला आलं, काय आलं ते? वजा झालं. नंतर मग गुणाकार -75, 25 त्रिक 75, -25 अधिक 3 किती येतं? -22. नंतर मग काय केलं? -22m ची फोड काय झाली? -25m आणि 3m. नंतर गट केले 5m वर्ग वजा 25m आणि दुसऱ्या ठिकाणी 3m वजा 15. मग यातून सामायिक काय निघाले? 5 आणि 25 मधून 5. मग 5m निघाले. 5m बरोबर गेले 5m, 5 ला 5 गेले, m राहिला. वजा भागिले अधिक वजा 25 भागिले 5 5, m ला m गेला. इथं 3m वजा 15, यातून 3 सामायिक निघाले. 3m भागिले 3 राहिलं m. परत वजा 15 भागिले 3 राहिले -5. परत मग m वजा 5 सामायिक काढले. दुसऱ्या कंसात करायला 5m अधिक 3. मग ह्या दोन्ही कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणून काय होईल? m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. वजा 5 इकडे घ्या, काय झाले? अधिक 5, m बरोबर 5 किंवा अधिक 3 इकडे घ्या, काय झाले? -3, मग 5m बरोबर -3. मग परत m बरोबर 5 किंवा 5m बरोबर -3. मग -3 काय? आपलं 5 इकडे ट्रान्सफर केले, -3 भागिले 5 ट्रान्सफर म्हणजे दुसऱ्या बाजूला घेतले. उकली काय आल्या? 5 आणि -3/5 ह्या दोन उकली आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी तिसरं गणित आपलं चौथं गणित सोडवून झालेलं आहे. उत्तर काय आलेलं आहे? 5 आणि -3/5. तर अशा प्रकारे आपण 2 सराव संच घेतलेले आहेत. याचा सराव करा. सराव संच 2.2 मधील जेवढी गणित घेतले त्यांचा सराव करा आणि पुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणं सुद्धा सोडवा. तर अभ्यास करा, अभ्यासात वेळ घालवा. गणिताचा पाया काय होईल? पक्का होईल. सराव केल्याशिवाय गणितामध्ये मार्क मिळत नाहीत, गुण मिळत नाहीत. म्हणून अभ्यास करा. परत एकदा तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. पुढील तासाला आपण 2 पद्धतीवरील उदाहरणं घेणार आहोत. त्यामध्ये आहे एक सूत्र पद्धती आहे. सूत्र पद्धतीचं आपण पुढच्या वेळेला उदाहरणं सोडवणार आहोत. तर परत एकदा सर्वांना सूत्र पद्धतीवरची उदाहरणं सोपी आहेत. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. तर या ठिकाणी मी थांबतो.